नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र भूषण मी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तरी आपण पाहू शकता आज आमच्या गावची दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी खंडोबाची यात्रा आहे. तरी आम्ही मंदिराच्या समोर बेंचवरती येऊन बसलो आहोत. तरी तुम्ही पाहू शकता या अशा प्रकारे जे हनुमान मंदिर आहे, विठ्ठल रुक्माई मंदिर आहे, तिकडं निवड ठेवून आमच्या गावातील मंडळी खंडोबाचे लग्न लावण्यासाठी सर्व मंडळी इकडे आलेली आहे. तरी गावातील सर्व मंडळी अशा प्रकारे सण असल्या कारणास्तव अशा प्रकारे सर्व गावातील मंडळी खंडोबाचे लग्न लावण्यासाठी इथं जमा झालेली आहे. तर आमच्या गावातले हलकी वादक अशा प्रकारे चांगले हलके वाजतात. शेवटी जुनी माणसं वाजवायला एक नंबर अशा प्रकारे हलकी त्यांच्या वाजवत आहेत. याच्यामध्ये आमची भरपूर मित्र कंपनी यायला लागली आहे. तर हे असे अलग अलग प्रकारचे मित्र कंपनी आमची खंडोबा मंदिराकडे येत आहे, जेणेकरून ही यात्रा खंडोबाची यात्रा असते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी. तरी सर्व मंडळी इकडं आलेली आहे. तरी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही आमची गँग म्हणजे मित्र कंपनी. आम्ही कट्ट्यावरती बसलेलो होतो. कट्ट्यावरती बसल्यानंतर वयस्कर माणसं हळूहळू आपले येत होते. सर्वजण आपापल्या जागेवरती बसून घेत होते. हे अशा प्रकारे पहा, हे प्रशांत गिरगुणे हे सुद्धा आमचे मित्र यूट्यूब चॅनलवरती असतात. जॉब करून यूट्यूब चालवतात. तरी हळूहळू सर्व गावातील मंडळी कार्यक्रमासाठी हजर होत आहेत. तरी आपण पहा, आमचं मंदिर हे गावाच्या बाहेर आहे. तरी चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे प्रथम देवाच्या पाया पडून देवाला प्रदक्षिणा घालून पुढील कार्यक्रम इथं चालू होत आहे. तुम्ही बघा, लहान सहान लेकरं हे आता आपले भंडारा लावायला चालू आहे. आणि हे ऋषी सुरोशे, हा रमेश सुरोशे, हा ऋषी सुरोशे पुण्याला गाडी चालवतो. रमेश सुरोशे गोळ्याची मार्केटिंग करतो. हे आमची मित्र कंपनी नवनाथ सुरोशे, शिवाजी सुरोशे, सगळ्यात खतरनाक. बसल्या बसल्या कुठंही जो खाणार, टाईमपास करायला नंबर एक. दोघांचे लग्न झालेलीत, तशी काय काळजी करायची गरज नाही आपल्याला. तरी पण टाईमपास करायला भरपूर हे पहा गावातील महिला मंडळी येत आहेत. सर्व एक प्रकारचे म्हणजे लग्न म्हणलं की गावातील सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी, युवा तरुण सर्वच लोक येतात. हे आमच्या गावातली वादक मंडळी, हे जुनी माणसं, हे शेवट आता हेच आहेत जे हलके वाजवत आहेत. आणि हे आमच्या गावचे माऊली सुरोशे, ज्यांचं लग्न व्हायला गेलं आहे म्हणून ते आता देवाला 5 किलो म्हणले लेवड्या फेकायच्या आहेत. तर हे पाहू शकता, ही लेकरं, लहान लहान लेकरं कशा प्रकारे आता पिपाने वाजवत आहात. हे पहा, लहान लेकराची मजाच थोडी कुठे वेगळी असते. पहा, लय लेकरं म्हणजे लय मजा करतात. हे पहा कसे पिपाने वाजवतात. तुम्ही सुद्धा तुमच्या लहानपणी असं वाजवत असतात. हे पहा, आता लग्नाचा टाईम झालेला आहे. तरी हे अक्षदा वाटायला चालू आहे. हे अशा प्रकारे अक्षदा वाटत आहेत. अक्षदा वाटल्याच्या नंतर थोड्याच वेळामध्ये लग्नाला सुरुवात होणार आहे. खंडोबा यात्रा महोत्सव हा आता लगेच चालू होणार आहे. आणि याच्यामध्ये आता खंडोबाची लग्न लागल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी कुस्त्या असतात. तरी तुम्ही आवर्जून कुस्त्याचा सुद्धा कार्यक्रम पाहू शकता. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. तरी पाहू शकता हे असे लहान लहान लेकरं कशा प्रकारे येत आहेत. हे सर्व मैदान गच्च भरते. एक प्रकारचे सर्व लोक आजच्या दिवशी कुठेही कामाला न जाता खंडोबाच्या यात्रेसाठी व लग्नासाठी इथं सर्व हजर राहतात. पाहू शकता आता मंगलाष्टिका चालू होतात व देवाचे लग्न लागते. खंडोबाचे लग्न लागल्याच्या नंतर पुढीलही बरेच काही कार्यक्रम असे आहेत. लहान लहान लेकरं
फुल मजा करतात. इकडं पळ तिकडं पळ, अक्षता घे, ह्याला फेकून मार, हे चालूच राहतं. हे पहा लग्न लागत आहे खंडोबाचे. तर खंडोबाचे लग्न चालू आहे. खंडोबाचे लग्न झाल्याच्या नंतर पोर चढावळी खाली ते चाबुकाचे म्हणजे हातावरती वार करून घेतात. हे देवगावचं आमच्या खंडोबाचे मंदिर आहे. खंडोबा, ज्योतिबा, महादेव हे बघा चैतन्य नाईक नवरे कसे लांबूनच आपल्याला हात जोडत आहेत. त्यांना माहिती की हा व्हिडिओ काढत आहे, त्याच्यामुळे ते बी दिलं पडत नाहीत. हे पहा कसे लेकरं तिकडं फटाके वाजवतात. स्पेशल फटाके बहादूर त्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं फटाके वाजवायचं. हे आपल्या गावचे घिसडी मामा हे लेवड्या पिकत आहेत. हे माऊली सुरोशी देवाची आरती चालू आहे तर टाळ्या वाजवत आहेत. हे अशा प्रकारे सर्व लोक उभा राहून आरती चालू आहे तर पाहत आहेत. खंडोबाची आरती चालू आहे. खंडोबा, ज्योतिबा आणि महादेव अशी सर्व प्रकारची इथं मंदिरं आहेत एकाच ठिकाणी. एकदम जुन्या काळातील, आजोबाच्या काळातील हे वडाचे झाड आहे. तुम्ही पाहू शकता ज्या आजोबानं वडाचे झाड लावले होते त्याची आज पुरेपूर सर्व माणसांना सावली भेटत आहे. तसं तुम्हीसुद्धा एक वडाचे झाड लावण्याचे कार्य करा, जेणेकरून पुढच्या पिढीला त्याच्या सावली होईल. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा एखादं वडाचे झाड लावा. हे आमच्या आजोबाने लावलेले आहेत. हे गोविंद कारकी हलकी वादक देवगावचे आजोबा. अशा प्रकारे खंडोबा यात्राची लग्न लागली आहे. तरी आता हे लेवड्या जे असतात प्रसाद तो देवावरती फेकला जातो, जेणेकरून ज्यानं त्यानं नवस केलेले असतात ते आपापला नवस फेडण्यासाठी एवढ्या किलो तेवढ्या किलो लेवड्या टाकत असतात त्याला प्रसाद म्हणून. हे पहा माऊली सुरोशी 5 किलो लेवड्या टाकत आहेत. यांचं लवकर लग्न होऊन द्या खंडोबा द्यावा. यांच्या लग्नासाठी लेवड्या टाकत आहेत. ज्याचे त्याचे नवस असतात तसे आमच्या माऊली सुरोशी सुद्धा नवस आहे. हे डॉक्टर काका, हे गावातील ज्येष्ठ मंडळी, हे पाहू शकता गावातील भरपूर प्रमाणात महिला मंडळी येत आहेत. तरी अशा प्रकारे खंडोबाचे लग्न लागले, प्रसाद फेकला, पुढील कार्यक्रम अशा प्रकारे चालू असतो. माऊली सुरोशी काय आमचे दम खाय नाही गेले तेव्हा, त्यांचा लेवड्या फेकण्यावर भलताच जोर आहे. होऊन जाईन एवढं काय गडबड करायची गरजच नाही ना. हे शिवाजी सुरोशी सगळ्यात डेंजर माणूस. आणि आमचे पृथ्वीराज सुरोशी हे आमचा छोटा पुतण्या, भलताच कार्टून नाही, टिंगलटवाळक्या करतो. हे पाहू शकता आता वयस्कर माणसं कशा प्रकारे कोळळे खातात, काय ज्याचे त्याचे नवस असतात. अशा प्रकारे चाबुकाचे फटके हातावरती दिले जातात. एक प्रकारची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचा पाहू शकता थोडा हाताला भंडारा लावून या चाबुकानं हातावरती वार केले जातात. हे पहा अशा प्रकारे. हे पहा आमची मित्र कंपनी हे जरा कडीला थांबलेले दिगंबर सुरोशे, महेश सुरोशे हे सुद्धा लग्नाचेच राहिलेले आहेत. परंतु भरताच विचार करते बघा याने हाणला माझ्या तोंडावरती अक्षदा. हे असा कलाकार आहे की बास दिसायला तर लईच नम्री. तुम्ही पाहू शकता आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी हे सुद्धा चाबुकाचे वार घेत आहेत. हे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे चाबुकाचे वार घेण्यासाठी इथं रांगाच लागतात. पुढं पाहू शकता तुम्ही अजून बी भरपूर तरुण आहेत की जे चाबुकाचे वार खाण्यासाठी इथं थांबलेले आहेत. ही सर्व मित्र कंपनीच आहे. मित्र कंपनी म्हणजे सर्व कलाकारच. तात्या आणि काका कशा प्रकारे चाबुकाचे फटके खातात. हे पहा अशा प्रकारे
चाबुकाने हातावरती वार केला जातो। हे फार लहानसहान लेकरं सुद्धा नंबर लावण्यासाठी तयार आहेत। सर्व ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, नवतरुण सर्व हे 5 JCB ऑपरेटर लखन सुरवशी हे सुद्धा आलेले आहेत। हे पहा कशा प्रकारे एकटेच उभा राहिले आहेत। तुम्ही पाहू शकता। या पाहूत आपण हे किती वार घेत आहेत। तर हे पहा अशा प्रकारे हाताला भंडारा लावला जातो खंडोबाचा। नंतर हातावरती वार केला जातो आणि हे वार करणारे आमच्या देवगावचे गुंडाबाप्पा। हे पहा अशा प्रकारे चाबुकाचा वार करतात। हे पहा आता लखन सुरवशी दुसऱ्या हातावरती वार घेत आहेत। पहा मला तर भरपूर भीती वाटते। आपण तर आतापर्यंत एकदाही वार घेतला नाही। याचे व्हिडिओ काढण्यात आपण परिंद आहेत बस। हे पहा कशा प्रकारे गडबड करत आहेत। नुसता वार घेण्यासाठी पोरं उत्साही असतात, एकाचड एक। आपण फक्त आपले व्हिडिओ काढण्यात मग्न। हे पहा इकडं सखाराम सुरवशी, सचिन पौळ, इकडं सखाराम सुरवशी आणि इकडं महादेव सुरवशी हे अशा प्रकारची जोड्या उभा थांबलेल्या आहेत। हे पाहू शकता सचिन पौळ, सखाराम सुरवशी। हे पहा बस एक नंबर। तो अजूक म्हणतो अजूक खाऊ। सचिन पौळ तर पळूनच गेला, नको मला बाद झाले, त्याला भरपूर मार लागलेला आहे, त्याच्यामुळे तो निसटला। हे पहा सखाराम सुरवशी परत आहे। चला आपण देवाचं दर्शन घेऊया। नंतर इकडच्या कडेला आपण पाहूयात की इकडे काय करतात ते। जी मंदिरावरून ती लेकरं ज्यांनी त्यांनी नवस केलेले असतात ते वरून खाली टाकले जातात। ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे। या बाका या अशा प्रकारे ज्यांनी त्यांनी नवस केलेले असते त्याची लेकरं वरती मंदिरावरती खाली टाकले जातात। चला नंतर आपण अजून थोडी मित्र कंपनी राहिली त्यांचा एक शेवटचा स्टॉप बघूत। बाबू सुरवशी, विशाल सुरवशी, सूरज सुरवशी, शुभम गवळी आणि प्रमोद गिरुगणे। हे पहा ही गँग देवगावची आमच्या 302 गँग आहे। पहा सर्वात खतरनाक, जिथं कमी तिथं हेच। अशा प्रकारे यांची नावलौकिक चर्चा आहे। एकाचड एक बॅनर लावण्याच्या बाबतीत नंबर 1 हे ओम सुरवशी। हे पहा ही सर्व एक गँग आहे आमच्या गावातली, टायगर ग्रुप म्हणतात त्यांना। बस अशा प्रकारे देवगावमधील यात्राचा आनंद घेताना गावातील तरुण मंडळी। पहा हे ओम सुरवशी व त्यांचे चुलते बाबा सुरवशी हे सुद्धा आनंद घेत आहेत यात्रेचा। पाहू शकता आपण।